हॅलो फ्रेंड्स, ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे सुके गुलाबजामुन। हे गुलाबजामुन पाहिले की आपल्याला शाळेची आठवण येते। शाळेच्या बाहेर 1 रुपयाला 2 अशा पद्धतीने मिळणारे हे गुलाबजामुन होते आणि हे सर्वांच्या आवडीचे होते। म्हणूनच ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। चला तर मग सुरुवात करूया। या ठिकाणी मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि साधारण 2 चमचे या ठिकाणी उडीद डाळ वापरलेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आहे आणि हे दोन्ही छान धुवून घ्यायचे आहे। साधारण 2 ते 3 वेळा आपल्याला हे तांदूळ आणि डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आहे। 3 ते 4 तासांसाठी आपल्याला तांदूळ आणि डाळ भिजत ठेवायचे आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकताय आपले तांदूळ आणि डाळ छान भिजलेले आहेत। आता याला बारीक करून घ्यायचे आहे। याच्यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे आपल्याला पाणी घालून हे वाटण बारीक करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे। जास्त पाण्याचा वापर करू नये, नाहीतर आपल्याला गोळे तळताना प्रॉब्लेम येऊ शकतो। आता याच्यामध्ये मी थोडा फूड कलर घालत आहे। या ठिकाणी मी रोज पिंक कलर वापरलेला आहे। तुम्ही या ठिकाणी ऑरेंज कलर देखील वापरू शकता। आता कलर त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे कलर मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला थोड्या वेळासाठी हे पीठ असेच ठेवायचे आहे। आता या ठिकाणी आपण पहिल्यांदा पाक तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी या ठिकाणी मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी घालत आहे। आपला पाक तयार होण्यासाठी फक्त 5 मिनिटे लागतात, जास्त वेळ लागत नाही। आपल्याला हा पाक 1 तारी तयार करून घ्यायचा आहे। आता आपला पाक तयार झालाय का नाही आपण चेक करूया। अशा पद्धतीने 1 तारी पाक तयार करायचा आहे। आता या ठिकाणी 1 छोटा चमचा मी बेकिंग पावडर वापरलेली आहे। आता हे छान मिक्स करून घेऊया। ज्यावेळेस आपण गुलाबजामुन तयार करणार आहोत त्यावेळेसच आपण या पिठामध्ये बेकिंग पावडर घालायची आहे। आता हे छान मिक्स झाल्यानंतर आपण गुलाबजामुन तळून घेऊया। आता या ठिकाणी मी कढई घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये तेल घालत आहे। तेल छान गरम झाले की त्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये गुलाबजामुन सोडायचे आहेत। अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे आपल्याला पिठाचे तेलामध्ये सोडायचे आहेत। तुम्ही बघू शकताय आपण गोळे खूप लहान सोडलेले होते आणि ते फुगून खूप मोठे झालेले आहेत। अशा पद्धतीने गुलाबजामुन आपल्याला तळून घ्यायचे आहेत। हे गुलाबजामुन तळण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही। मीडियम गॅसवर आपल्याला हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने सर्व गुलाबजामुन आपल्याला तळून घ्यायचे आहेत।
हे गुलाबजामुन गरम असतानाच आपल्याला याला पाकामध्ये घालायचे आहे। आणि याला पाकामध्ये थोड्या वेळासाठीच ठेवायचे आहे। जास्त वेळ आपल्याला याला पाकामध्ये ठेवायचे नाही। ज्याप्रमाणे आपण जिलेबी पाकामध्ये टाकतो त्याचप्रमाणे हे गुलाबजामुन देखील आपल्याला पाकामध्ये टाकायचे आहेत। 1-5 मिनिटे ठेवून आपल्याला लगेच हे गुलाबजामुन पाकामधून काढून घ्यायचे आहेत, नाहीतर हे गुलाबजामुन खूपच मऊ होतात। अशा प्रकारे सर्व गुलाबजामुन आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि त्याच्यावरती आता आपण साखर टाकून घेऊया। थोडीशी साखर आपल्याला याच्यावरती टाकायची आहे। घरातील अगदी मोजक्याच साहित्यात तयार होणारी ही स्वस्त आणि मस्त रेसिपी आहे। अगदी झटपट आणि कमी वेळेत तयार होणारे शाळेच्या बाहेरचे हे सुके गुलाबजामुन आहेत। मग कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा। थँक्यू, बाय।